उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि नेते सुनील प्रभू आपल्या बरोबर आहेत। सुनील प्रभूजी, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी डोमच्या सभेत सांगितलं की ज्यांची पोरं बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकली आहेत त्यांनी मराठीबद्दल हा अट्टहास बाळगतायत, मराठीबद्दलची ही भूमिका जी आहे ती दुटप्पी असं म्हणतात। बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकलेल्या मुलांना मराठी चांगलं येतं, ते मराठी भाषण करतात आणि मराठीचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी आंदोलन करतात आणि याच ठाकरे ब्रँडने महाराष्ट्राला मराठीबद्दलचा स्वाभिमान आणि मराठी माणसामध्ये स्फुल्लिंग पेटवलंय हे देवेंद्र फडणवीसना कदाचित माहिती नसेल। परंतु देवेंद्र फडणवीस असा देखील दावा करतात की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील आणि मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी तोडण्याचा घाट घालत आहोत असा देखील प्रचार आणि प्रसार तुमच्याकडनं केला जाणार। मग असं मुंबईचा स्वाभिमान मराठी माणूस हा शिवसेनेसोबत आहे, त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचारतंत्र काय असेल, कुठच्या मुद्द्यावरती आम्ही निवडणुका लढू हा नंतरचा भाग आहे। पण आज हिंदी सक्तीचं केल्यावर या महाराष्ट्रातला आणि मुंबईतला मराठी माणूस हा एकत्र आलाय हे मात्र सत्य आहे। परंतु देवेंद्र फडणवीस असं देखील म्हणतात की माशेलकर कमिटीकडनं जो अहवाल स्वीकारण्यात आला त्याच्यामध्ये हिंदी ही अनिवार्य करा। माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारला, माशेलकर समितीने सादर केलेल्या अहवालावरती अभ्यास गट नेमला होता आणि अभ्यास गटाची एकही बैठक झाली नव्हती। असं असताना या महायुती सरकारने माशेलकर गटाचा कुठचाही विषय हा समजून न घेता हिंदी सक्तीचा जो त्या ठिकाणी राज्यात GR काढला तो कोणाच्या सांगण्यावरून काढला, कोणाची सुपारी होती याचं देखील आकलन महाराष्ट्र जनतेला करणं गरजेचं आहे। याची माहिती माननीय मुख्यमंत्री साहेबांनी द्यावी। परंतु आता नरेंद्र जाधवांची समिती स्थापन केलेली आहे, GR शासन निर्णय जरी रद्द केला तरी हा घाट काय संपलेला वाटत नाही। नरेंद्र जाधवांची समिती अहवाल काय देते आणि त्यानंतर सरकार काय निर्णय घेते, हे सरकार फसवं सरकार आहे। हे प्रत्येक गोष्ट बोलते आणि मागे हटते, त्यामुळे मराठी माणसांनी जागृत राहिलं पाहिजे आणि मराठीचा स्वाभिमान आणि अभिमान असा टिकून ठरला पाहिजे आणि कुठच्याही परिस्थितीत हिंदी सक्तीचं होणार नाही यासाठी मराठी माणूस आता जागृत झालाय। शिंदेच्या शिवसेनेकडनं मातोश्री समोर बॅनर लावले जातात आहेत आणि त्या बॅनरवरती उल्लेख करतात आहेत की मराठीचा घात करणारे उद्धव ठाकरे। अरे मराठी माणसाची पार्टी फोडून ज्यांनी घात केला त्याने अशा पद्धतीचा बॅनर लावला, त्यांना अधिकार काय? परंतु दोन भाऊ एकत्रित येणार आहे 5 जूनच्या विजयी मेळाव्या सभेला, त्याच्यासाठी घाबरलेत का सगळे लोक? नाही, असं आहे, मराठी माणसाची एकजूट आहे, दोन भाऊ एकत्र येणार आहेत आणि मराठी माणसाच्या एकजुटीचा मेळावा हा प्रचंड होणार आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। दोन्ही मराठींच्या दोन्ही भाऊंचा जो मेळावा आहे मराठी भाऊंचा ठाकरेंचा मेळावा तो मोठा होणार आहे आणि त्याला कुठेतरी सरकार घाबरलं आहे अशी भूमिका जी आहे ती आमदार सुनील प्रभू यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे। जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।